लास्ट विकान एक्सेस आमचे कडसून काढून घेतलो आणि त्याचा एक्सेस विश्वेशाकडे असलो, मागीर मनोजाकडे असलो पयलीं आनी माझ्याकडे असलो आणि विरेशाकडे असलो. सो आमकां तिगांकूय एक्सेस तो काडलेलो आसा आणि सध्या तो विरेशाकडेच आसा. सो आमी हेजेर आणि जे आमची रेव्होल्युशनरी गोवन्स एक यूट्यूब पेज आहा तेजे एक्सेस विश्वेशाकडे असलो आणि बाकीचे ऑफिस बरेच तेंकडे असले तेजे एक्सेस विरेशान काढून घेतलेलो असो म्हणून आमी जी आमची एक कंप्लेंट केल्ली आसा की एक जे आमी सांगताले की पार्टी टेक ओवर करपाचे षडयंत्र कॉन्स्पिरन्सी चल्लेली आणि त्याचोच भाग म्हणून वो आमी पळयता की सगळे आमचे डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफिस आमची जी ईमेल आयडी आसा म्हणून ती ऑफिशियल ईमेल आयडी आसा ती टेक ओवर करपाची हे एक कारस्थान आमदारान केल्लें आसा. आमी कंप्लेन आमदाराच्या अगेन्स्ट केल्ली आसा. जो आमचे एक आनी एक इनिशिएटीव आसलो जो आमी गांवागांवांनी इश्यूज घेतलो. आमी भुरग्यांक एक प्लॅटफॉर्म दिले की गोंयचो पात्रांव न्यूज म्हणून ऑफिशियल आमी हे केल्ले फेसबूक पेज केल्ली. थंयसर आमी इश्यूज घेताले. तोवूय तेणी आमकां सगळ्यांक ऑफिस बेरर्सांक काडून उडयला आणि आपूण आतां यूज करता आणि जे कोण एंटी पार्टी एक्टिविटीज करताले कोणाक टर्मिनेट केल्ला तांकां ते यूज दिता आणि तांकां ते एक्सेस आहा सगळे आणि आमच्या पार्टीच्या अगेन्स्ट ते आतां यूज करता. आणि मेनली तेजी ईमेल आमची आसा जी रेव्होल्युशनरी गोवन्स gmail.com आसा ती व्हेरी इम्पॉर्टंट आसा कित्याक सगळो डेटा जो आहा पार्टीचो सगळो तेगेर आसा जे आमचे ते क्लाउड स्टोरेज जावं नाजाल्यार ते ईमेल कॉरेस्पॉन्डन्स जावं तितून आसा. म्हयन्याक जे आमी ECS धाडटा ते डोनेशन मेळटा आमकां जे 27,100 रुपया सगळ्यांचे मेळून 117 लोकांचे मेळून ते ऑलमोस्ट 27,000 जाता. ते आमकां एवरी मंथली धाडचे पडटा. ते आतां आमकां धाडूंक मेळचे ना कित्याक एक्सेस आनी कंट्रोल आमचे कडसून काढून घेतलेलो आसा आणि फूल प्रायवसी आणि फूल सेक्युरिटी सेटन ऑथेंटिकेशन जे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ते चेंज करून दुसऱ्यांक कोणाक दिला आसतले हे आमी इन्व्हेस्टिगेट कर सांगला साहेबान सांगला आमकां की हे जे लिंक सगळे मेळटले ते कोणी एक्सेस कोणाकडे एक्सेस आहा सध्या आणि कोण एक्सेस हो फुडें करता आणि कितें तेजेर एक्शन जाता. तर फाल्यां ती ईमेल आयडी ती तर सायबर क्रायम नाजाल्यार कितें क्रिमिनल एक्टिविटीज त्यात यूज जाता जाल्यार आमी ती चेक करूंक शकता तेजेर स्टॉप करूंक शकता अशें साहेबान सांगलेलें आसा. सो आनी दुसरें म्हटल्यार हे एक षडयंत्र कालूय तुम्ही पहिला प्रेस कॉन्फरन्स करून तेंच्यांनी सांगला की आमकां ते लिगल नोटीस धाडटले आणि पार्टी टेक ओवर करपाक इलेक्शन कमिशनाकूय व्हरतले. तर तेजोच भाग म्हणून आमकां दिसता की आमदार ही पार्टी टेक ओवर करपाक सोदता. आमदार ही पार्टी स्प्लिट करून आपलो जे आहा ते आपले जे मेंबर्स आनी आपले जो हे विंग आसा ते करून तो फुडें वचूंक सोदता. आमी सांगूंक सोदता की आमी कोणाचो ग्रुप न्हू. लोक म्हणटा की आमी मनोजाचो ग्रुप हे मनोज स्वता पार्टीन ना मनोज रिजिग्नेशन दिवन आतां 1 म्हयनो जालो. आमी एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी एज अ युनिट म्हणून फुडें वयता एज अ ऑर्गनायझेशन एज अ लिगल एंटिटी म्हणून फुडें वयता. मात व्हेरी दुख्ख दिसता की आमदार आयज पार्टी टेक ओवर करपाचे हे प्रोसेस चालू केल्लो आसा आणि तो फाटल्यान रावता फुडें तो कांयच उलयना. आनी एक आमी कंप्लेंट्स सध्या आमकां साहेबान सांगला की एक पेज आहा WhatsApp गोवा म्हणून ते WhatsApp गोवाचेर तुमी पळोवंक शकता की तरेतरेचे जे आमचे ऑफिस बेरर्स आसा तांकां डिफेमेटरी नाजाल्यार मॅलेशियस आनी फॉल्स स्टेटमेंट दिता जे आमचे CC चॅट्स जे म्हणटा की आउट जाला नाजाल्यार अशें तुमी म्हणटा ते एडिटेट करून सगळे चॅट्स थंयसर आउट केल्ले आसा आणि कोणी आउट केल्ले कितें आहा ती कंप्लेन आमी ओल्ड गोवा पुलीस स्टेशनाक दितले. सो अशें फूल षडयंत्र आमकां डिफेम करपाक पार्टीक डिफेम करपाक प्रेझेंट ऑफिस बेरर्स आसा तांकां डिफेम करपाक चल्लेलो आसा. एक सांगता हांव तुमकां हे जे लास्ट 3 इंटरव्यूज आमदाराचे तुमी पळयले आनी तुमी तो मिस केला. आमी सांगलेला तुमी ताका तो क्वेश्चन करूंक ना. तो म्हणटा की सगळे डॉक्युमेंट्स आमी आमकडे मागला आणि पार्टीचे ऑफिस बेरर्स आहा ते कितें करतले. ती 30 तारीख मिटींग जाली. त्या मिटींगेक आमदारान हे लेटर दिल्ले. तेन्ना मिटींग रातची आउट जाल्ली म्हणून आमी आउट करूंक ना. लेटर दिल्ले आणि ते लेटर त्यांनी सेकंड पॅरेग्राफान कितें बरयला 30 तारीख 70 दिसांनी आमदार आमच्या ऑफिसान येयल्लो CC मिटींग 4 मिटींग त्यांनी अटेंड करून त्यांनी कितें बरयले एट द आउटसेट आय प्लेस ऑन रिकॉर्ड दॅट आय अटेंड दीस मिटींग अंडर प्रोटेस्ट. म्हणल्यार तो प्रोटेस्ट करपाक थंयसर येयल्लो त्यांनी मिटींगेन प्रोटेस्ट केलो आणि थंयसर मिटींगेच्या सकयल भायरूय थंयसर प्रोटेस्ट केलो आणि ताका हे सॉल्व केल्ले नाका जाल्ले. पार्टी कशी फुडें व्हरपाची पार्टीचे अफेअर्स कशे फुडें व्हरपाचे. जो प्रेसिडेंट आमचा रिजिग्नेशन जाला तो वर्किंग प्रेसिडेंट काडपाचो काय न्यू प्रेसिडेंट काडपाचो काय ताका कन्विन्स करपाचो हेजे डिस्कशन जेन्ना जालें तो म्हणटा आपल्याक डॉक्युमेंट जाय आपलो तेन्ना प्रोटेस्ट चालू. हो प्रोटेस्ट आपलो सोंपोसर आपूण तुमकां काय सांगूंक शकना. जेन्ना विश्वासान स्पेसिफिकली सांगलें की आपूण फाउंडर मेंबर आमी 3 जाणांनी पार्टी ही केल्ली फुडें व्हेलेली तेन्ना आपूण रेडी आसा विदाउट एनी कंडिशन मनोजाक मेळपाक. विरेशान तेन्ना सांगलें की म्हाका हे डॉक्युमेंट जाय. आय एम अटेंडिंग दीस मिटींग अंडर प्रोटेस्ट. हे डॉक्युमेंट मेळ्ळ्या शिवाय आपूण प्रेसिडेंटाचे काय उलयचे मनोजा कडेन काय उलयचे ना. सो ताका हितूनसून कळटा की ताका मनोज पार्टीन नाका आसलो म्हणून तेणी मडगांव मिटींग अनऑफिशियल मिटींग तेणी जी कन्वेन केली आणि तेजोच भाग म्हणून आयज आमी PI कडेन पावल्ले आसा. आणि जसो टायम येता आता तेंच्यांनी सांगला की ते इलेक्शन कमिशनाक पार्टी फुडें व्हरपाचे जे चॅलेंज करपाचे ते करतलेच. सो आता बॅटल आमकां दिसता ही प्रेस कॉन्फरन्साचेर सोंपतली आणि पुलीस स्टेशनान सोंपतली. आता इलेक्शन कमिशन कितें आतां फुडें जातले. तुमकां जेणी लिगल नोटीस धाडले म्हणजे तुमकां पावले लिगल नोटीस ना लिगल नोटीस अजून पावूंक अजून आमी भायरूच आसले ऑफिसान जर पावला तर आमी शेअर करतले कितें मुद्द्याचेर ती नोटीस येयला म्हणून आणि तुमकां सांगतले. मात हो प्रोसेस कळटा की पार्टी फूल टेक ओवर करपाचे हे षडयंत्र चलता आणि कॉन्स्पिरसी ना आता हे स्ट्रेट फॉरवर्ड अशें दिसता कित्याक हे जे आमचे ऑफिशियल प्लॅटफॉर्म तो आसा तेजे कडेन आणि विश्लेशण हे पुलीस स्टेशन येवच्या पयलीं 4 दीस पयलीं ताका सांगला बरें भाशेन बाबा आमचें कितें आहा तें दी
आणि एक्सेस दी आमकां परत आहा आमकां पार्टी फुडें व्हरपाक जाय तो रेडी ना सो अशें दिसता ही कॉन्स्पिरन्सी आहा ते फुडें व्हरता आनी काय तुम्ही म्हणता तशें की ते पार्टी टेक ओवर करपाक जाता म्हणून सो तेंची डिमांड म्हणलें की तुम्ही पार्टी बंद करपाक शकता म्हणून आणि तशें तुम्ही 10 जाणां काढले एक मनशां काडीत पार्टींतल्यान सो तेवूय तुमचे इलेक्शन करता की तुम्ही पार्टी बंद करपाक चिंतताले म्हणून हेगेर आमी प्लस त्यांचे अनेक म्हणणे असे की तुम्ही नवे मेंबर कितले ऍड केले और तुम्ही पार्टी आज इलेक्शन आसा पुढे तुम्ही इलेक्शनाक कॉन्टेस्ट करपाक कितें करता ब्लॉक वाडयता तुम्ही ब्लॉक सस्पेंड केला ते परत तुम्ही ते रिफॉर्म करतले हेजेर तुम्ही कितें केले प्लस तुम्ही नॉर्थ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट कितें करतात करूं जालें सो पळय तेंची ती प्रेस कॉन्फरन्स सिरियसली घेवपाची मागीर कित्याक ते सद्या पार्टीचो भाग ना आनी तेंची लायकी ना 3-4 मेंबर सुद्दां हाडपाची सद्या ते जशे की थोडे मेंबर जाले ते एक्टीव सुद्दां ना तेंच्यांनी सांगलें ते आतां थोडे एक्टीव जाला 2-3 जाण एकटो सीसी मेंबर आसलो तोच एक्टीव आसलो आनी तेणी ते फुडें एक काडलेल्या दुसरी गजाल म्हटल्यार तांकां काडला ते सारके हितून काडला आमी जी प्रोसिजर काडला आमचें कॉन्स्टिट्यूशन आसा आमचो जो इंटरनल प्रोसिजर त्या प्रमाणे तांकां काडलेले आसा लिगल नोटीस अजून तेजी पावंक ना आनी पार्टी बंद करपाचे आमी पयलींसून सांगलेले आसा की पार्टी बंद करपाक आमकां मेळना आणि त्यांच्यानी सांगलेलं की पार्टी बंद करपाचें डिसायडूच जावंक ना जर डिसायडूच जावंक ना जाल्यार तुमी तेजेर फुडें एक्शन घेवन मडगांव मिटींग आनी पार्टी टेक ओवर करपाची कित्याक घेता डिसिजनूच जावंक ना तेच सांगता डिस्कशन सुद्दां केला जर एक समजा आमी डिस्कशन केला बट डिस्कशन करून पार्टी बंद जायना आनी पार्टी बंद करपाक प्रोविजनूच ना इलेक्शन कमिशनाचो जो पिपल्स रिप्रेझेंटेशन एक्ट आसा तेजेर क्लियर कट बरयले प्रोविजनूच ना जी प्रोविजन 29A-B-C तितून प्रोविजनूच ना की पॉलिटिकल पार्टी जी एंटिटी आहे एसोसिएशन ऑफ पर्सन बंद जाता बंद जावपाक शकता वॉलंटरी सो हे तशें डिस्कशनूच जावन आमी वारंवार हे केल्ले आसा मात तेज्याच पयलीं जे तेंचे कितें आहा ते मिटींग जी आहा जी साऊथ गोवाची मिटींग जाली साऊथ गोवान मिटींग जाली ते म्हणटा विलेज कॉर्डिनेटर आलो ते विलेज कॉर्डिनेटर जाल्यार आमकां तेंच्यांनी कित्याक सांगूना आनी साऊथ गोवाची मिटींग जर विलेज कॉर्डिनेटर विलेजनूच घेवपाक जाता विलेज ऑफिशियली आमकां कित्याक सांगूना आमी जितले एक्टिविटीज केला आमी सीसी मिटींग घेतला 1 तारखेर 10 तारखेर ऑफिशियल मिटींग अनऑफिशियल मिटींग घेवन पार्टी टेक ओवर करपाची आतां फिजिकली जाल्ले आसा आनी ते तुमकां कळटलें थोडं अच्छा म्हाका एक सांगपा तुम्ही म्हाका सांग तुम्ही म्हणटा पार्टीचे कितले मेंबर सस्पेंड केले ते कळटा एड जायना पण पार्टीन मेंबर उरल्या तुमचे काय काबार झाले सस्पेंड ना पळय तुमकां एक सांगता पार्टीचे मेंबरशीप आसता पळय ते मेंबरशीप जातकीर क्लियरली आमची मेंबरशीप आसता मेंबरशीप जातकीर जे कितले पयशे भरला पळय मेंबर्सांनी ते ऑटोमॅटीक रिफ्लेक्ट जाता पयलीं आमची मेंबरशीप आली 200 आली आतां ती 20 जाल्ली आसा सो तुमी सांगता मरे ते पयशे मेंबरशीप दितकीर ते पयशे अकाउंटान घालचे पडटा तुमी आमच्या जे इलेक्शन कमिशन वेबसायटीर वचा 2025 पर्यंत अकाउंट आमचे फायल जाल्ले आसा इयरला कितले मेंबर्स ऍड जाला कितले मेंबर्स जाला पळय ऍड तुमी 2022, 23, 24 पर्यंत ऑटोमॅटीक सगळें कळटलें तुमच्या मेंबरशीप एकदा फॉर्म भरले 20 रुपया भरले तो 200 रुपया भरले आमी ते अकाउंटान घालतात कितली मेंबरशीप फीज आमची दाखयता अजय म्हाका सांग आता तुम्ही सायबर हितून कंप्लेंट फायल केला पळय ती तुमचे व्हॉट्सअप ग्रुप किंवा युट्यूब जे व्हॉट्सअपाचें काय मेन्शन युट्यूब चॅनल ओटेक केला म्हणून ना प्रायमरली जी आमची ईमेल आयडी आसा रेव्होल्युशनरी गोवची ईमेल जी लिंक आसा सगळ्याकडे बँकेक लिंक हा आता आमकां फुडल्या म्हयन्यान 1 ना 2 तारीख ECS जे आमकां मेळटा पळय ते आमकां घालपाक जाय ती ईमेल आयडी ती लिंक आहा बँकेक सगळी ती लिंक आहा कळ्ळें न्हू फाल्यां बँकेक ते बरोवन म्हणजे ते टेक ओवर तो ग्रुप आहा तो ग्रुप टेक ओवर तेंच्यांनी आतां टेक ओवर करपाक चिंतला ते बँकेक बरोवन अथरायज सिग्नेटरी चेंज करूंक शकता नाजाल्यार कितेंय करूंक शकता इलेक्शन कमिशनाकूय ती आयडी आसा बाकीचे डॉक्युमेंट जे पार्टीच्या तितून सगळे जे हितून आसा ड्रायव्हर तितून आसा सो जी काडलेले ते बऱ्या भशेन ताका सांगला तो दिना म्हणून आमी हांगा येयल्ले जीपी न्यूज म्हणटा जीपी न्यूज हे तुमचे आता म्हाका टेक ओवर करप आणि हॅक करप हे दोन वेगळी गोष्ट सायबर क्राईम जी आसा जेन्ना हॅक करता किंवा इलिगली पण काढून घेता तेन्ना पूण तेंच्यांनी टेक ओवर केला म्हणून तुम्ही म्हणटा टेक ओवर पार्टी करपाची एक जी कॉन्स्पिरन्सी मडगांव तेंच्यानी जाल्ली आनी तेंच्यांनी सांगलें की पार्टी स्प्लिट करपाक जाय टेक ओवर करपाची मग तेजो भाग पण जे आमदारान जे लेटरान मागलेले की आपल्याला डॉक्युमेंट दितो दिना म्हणून आता ते अशें माग तेणी सायबर क्राईम जी आसा ती मडगांव जी मिटींग जाला ते हांगा कशें अरे बाबा तेजो भाग न्हू ना पण प्रजा कितें म्हणटा तो हॅक केल्ले गजाली हांगा लागता तूं टेक ओवर केल्ली कशी लागता म्हणटा मडगांव जी मिटींग जाला पळय ती आयटी हितून सेलांनी ना आयटी सेक्शनानी ओके हांगा टेक ओवर करपाक जाय म्हणून कंप्लेन करूंक ना आमी कितें केला जी आमची ऑफिशियल ईमेल आयडी आसा पळय नाजाल्यार जे आमचे चॅनल्स आसा प्लॅटफॉर्म सोशल मिडिया ते कोण तरी मिसयूज करता कोण तरी टेक ओवर करूंक सोदता म्हणून हे सांगला आनी तेजोच हो एक भाग वन ऑफ द फॅक्टर्स फॉर पार्टी टेक ओवर करपाचे षडयंत्र न्हू डॉक्युमेंट तो घेता सगळे डॉक्युमेंट एक्सेस मेळटा बँक अकाउंटाक एक्सेस मेळटलो फाल्यां जर तेंच्यांनी पेटिशन केलें इलेक्शन कमिशनाक आमकां जर रिप्लाय करपाक जाय ते रिप्लाय करतले आमचे ऑन बिहाफ सो हो फूल कॉन्स्पिरसी जे कोणाकडे एक्सेस आहे या तुमचे आयडीचो तेंका तुम्ही काढला पार्टीचे ना तेंकडे विरेशाकडे तर सध्या तरी अजय तो विरेशाकडे ऑफिशियल मेंबर ऑफ द पार्टी ना ना आमकडे आसता आम्ही ऑफिस बरं आमकां काढला ते इंटरनल मॅटर झाले इंटरनल मॅटर इलिगल कशें जालें अजय तेजेर एक आसा की तुम्ही जे टर्मिनेट केले मेंबर ते म्हणटा की तुम्ही तांकां तुम्ही ना नोटीस दिल्ली शोकॉस नोटीस दिवना काय दिवन डायरेक्ट तुम्ही टर्मिनेट केले म्हणून वेरेज तुम्ही विदेशाक शोकॉस नोटीस दिल्ली आसा पण तुम्ही काय एक्शन दिना अशें कित्याक पार्शियलिटी कित्याक आम्ही कितें केला एप्रिहेन्शन केला सांगला की आमकां एप्रिहेन्शन आहा की फाल्यां जर कितें जर यूज करता आतां तेचो एक ग्रुप क्रिएट जाल्लो सध्या तिने आमकां सगळ्यांक काढला तो जर फाल्यां जर ती दुसऱ्या कडेन दिता तो मिसयूज जाता सायबर क्रायम पार्टीच्या अगेन्स्ट डिफेमेशन हे सगळें जातले म्हणून आमी सांगला सो सद्या आमी डिमांड केला की ती बरे भशेन आमी ताका सांगले दी म्हणून ती दिवंक ना तर तुमी तुमच्या कडसून ट्रेस करा बाबा कोणी केला केन्ना केला आनी ते आमकां दिया म्हणून इतलेच आमी सांगला आनी जर एक्शन जर बसता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक्ट नाजाल्यार BNS नाजाल्यार आनी दुसरो एक्ट जर कितें लागू जाता जाल्यार तुमी एक्शन घ्या इतले ताका सांगला दुसरी गजाल हांव परत सांगता जी आमची जी
कॉन्स्टिट्यूशन हा त्या प्रमाणे आम्ही तांकां टर्मिनेट केल्लो आसा. कॉन्स्टिट्यूशन सारको म्हणटा की एंटी पार्टी एक्टिविटी जी पळय सीईसी क्रायटा प्लस जे आमचो कितें म्हणटा कोड ऑफ कंडक्ट ना जाल्यार आमचो डिसिप्लीन वायोलेट करता. जे आमची डिसिप्लीन कमिटी आहे डिसिप्लीन कमिटीक फूल रायट आहे आणि जेन्ना डिसिप्लीन कमिटी मिटींग घेवन ऑर्डर दिता नाजाल्यार मिनिट्स आमकां दिता तेन्ना विदीन 2 वीक्स ते एक्झिक्यूट करपाक जाय. दुसरी गजाल ते जातकीर तसो खंयसरूच बरयला शोकोज नोटीस इश्यू करपाक जाय. दुसरी गजाल आमी इंटरनल प्रोसेस केला. आमी इंटरनल प्रोसेसा प्रमाणे आमी डिसायड करता बाबा इंटरनल आमचो प्रोसेस बाबा केन्ना कितें करपाक जाय आनी कशें करपाक जाय. जेन्ना विरेशाक शोकोज नोटीस काडली तेन्ना विरेशाक शोकोज नोटीस काडली ती 7 फॅक्टर्स आसले ते मडगांव मिटिंगेचे नासले. कळ्ळें न्हू? मडगांव मिटींग ते डिफरंट आसले. सो तांकां शोकोज नोटीस इश्यू करपाचो जे आतां कोण 8 जाण का 10 जाण काडला पळय तांकां इश्यू करपाचो काय प्रोविजन तशें काय ना. आमचो इंटरनल प्रोसेसय तसो ना. आमी एज पर आमचे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे केला. विरेशाचेर कित्याक एक्शन घेवना म्हणटा तो? विरेशाचो एंटी पार्टी तुम्ही तुम्ही त्याच कंप्लेंट फायल केली कोण व्हिडिओ काढला आता पण तिथेच एक्शन केलं. Remove him from the party. विरेशाक ऑलरेडी आमी नोटीस काडला. तू परत सांगता विरेशाक नोटीस आमी ती 16 एप्रिलाक काडली आनी मडगांव मिटींग जी जाला ती 10 एप्रिलाक जाली. सो आमी तेज्या तेच डिस्कस करपाक आमी 30 तारीख तेका आपयले बाबा तो 4 मिटिंग्स तो येवंक नासलो. 5 रिमायंडर जाला लास्ट वीक परत तेका आमी रिमायंडर धाडला. कळ्ळें न्हू? बाबा तो कितें म्हणटा मिडिया खाता की आपल्यान रिप्लाय केला म्हणटा रिप्लाय करूं ना. तो आमी तुमच्या मार्फत सांगता तेणी काय रिप्लाय आमकां करूं ना. 5 रिमायंडर धाडला. आमी आसा तो डिसिजन आहा तो फुडल्या मिटिंगेक घेतले. अजय तेणे ते तुमकां मिटिंगेन कितें दिल्ले पळय ते कितें दिल्ले तर ताणें ते डॉक्युमेंट हे दिले की तो रिप्लाय म्हणून सांगता मरे आपण तो ना रिप्लाय नो प्रोटेस्ट सांगले मला लेटर अजून आउट करते लेटर त्या आउटसाइड प्लेस ऑन रेकॉर्ड 4 एजेंडा आयटम आसले. तो म्हणटा 4 एजेंडा आयटम आपण प्रोटेस्ट करता आपण अपोज करता आणि एक आयटम तितलो आसलो मनोज प्रभू रेजिग्नेशन झाला पार्टीचो प्रेसिडेंट काडप काय ना वर्किंग प्रेसिडेंट करप काय ना त्या कन्विन्स करप. तो म्हणपाला आपलो प्रोटेस्ट चालू आसा तो प्रोटेस्ट चालू आसा आणि रिप्लाय आपल्या डॉक्युमेंट्स मेळ्ळो आपण काय करना. आता तुम्ही सांगा डिसिप्लिन